हॅलो नमस्कार. माझ्या लिलो ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आशा आहे की बरे असाल आणि बरेच असायला पाहिजे. मीही बरी आहे. तर गेल्या वेळेला आपण पाहिलं गावचं शांततामय असं वातावरण, खूप सारी झाडं झुडपं, पक्ष्यांचा छान असा आवाज, या नैसर्गिक गोष्टींमुळे गाव बघा कसं खुलून दिसतं ते. इकडे कोकणात आल्यानंतरचा दुपारचा प्रवास आता आपण बघणार आहोत भाग 2 मध्ये. गावातली कौलारू घरं, घरापेक्षा उंचच्या उंच अशी असलेली नारळाची झाडं, चिव्याची झाडं, केळ्यांची झाडं, आंब्याची झाडं आणि काजूची झाडं मन मोहून टाकतात हो. पक्ष्यांचा छान असा सकाळीच किलबिलाट चालू होता. मध्येच कोंबड्यांचं कुकूचकूसुद्धा चालू होतं. खरंच गावाकडे शांतता ही असतेच, पण या सगळ्या गोष्टींनीसुद्धा गाव बहरून जातं. किती सुंदर झाड आहे बघा हे. खूप छान, खूप छान निसर्गाचं वातावरण, निसर्गरम्य वातावरण. या सूर्याकडे बघून सुद्धा बघा किती छान आणि प्रसन्न वाटत होतं. सकाळी पोहोचल्यानंतर आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मी थोडं खाली आले आणि मागच्या बाजूला हे बघा, मागच्या बाजूला गुरांचा गोठा होता. तिथे गायी होत्या, गायींची वासरं होती, म्हशीसुद्धा होत्या. हे बघा आपण बघणारच आहोत. एक छानपैकी गाय आहे. मारत नाही ना? बापरे. क्यूट गाय आहे बघा. ती ॲक्च्युली मारत वगैरे नाही, पण मलाच भीती वाटते तिची. आणि ही आहे तिची क्यूट अशी वासरं. हे बघा. त्यांच्याकडे 2 बफेलो सुद्धा आहेत. हे बघा. आणि हे आहे त्यांच्या आजूबाजूला, गोठ्याच्या बाजूला ही अशी केळ्यांची मस्तच्या मस्त झाडं आहेत बघा. इकडून परतल्यावर मी आतमध्ये आले. आतमध्ये या ताईंच्या शेजारी बसले आणि थोडंसं गप्पा मारल्या त्यांच्याशी. त्या सकाळची न्याहारी करत होत्या. तांदळाची आणि नाचण्याच्या भाकरीसोबत आम्हाला चटणी मिळणार होती, खोबऱ्याची झणझणीत चटणी. बघाच. ही मस्तपैकी तांदळाची भाकरी बघा. ही इंधन गॅस होती त्यांच्याकडे. इंधन गॅसवर त्या तांदळाची भाकरी भाजत होत्या. मलाच लहान म्हणतात त्याच्यापेक्षा.
आता ती तुमची आठवण असेल आमच्याकडे. हो, तेच भरपूर खूप असतं. ही छान मनी म्याव बसलेली आहे इकडे. माझ्या मुलाला हां 8-9 वर्ष झाली. 8-10 वर्षात. मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि हिरव्या मिरच्यांचा झणझणीत असा ठेचा, हिरव्या मिरच्यांची चटणी मी न्याहारी म्हणून खाणार होते. फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या व्हिडिओला सपोर्टसुद्धा करा. पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत बाय.